पुण्यामध्ये गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय। पुण्यात 10 दिवसात विविध ठिकाणी अनेकदा पाणी साठलेलं आहे। सातत्याने हे का घडतंय असा सवाल सुप्रिया सुळेंनी पालिका प्रशासनाला केलाय। आम्ही टॅक्स भरतो पण ते पैसे मग जातात कुठे? नाले सफाई का होत नाही, का झाली नाही असा प्रश्न त्यांनी विचारला। पुणे महापालिका आणि राज्य सरकारला त्यांनी जाब विचारलाय। ड्रग्स पुण्यात पळून जाणारे पुण्यातले ससूनमध्ये रक्त बदललं जातं, पाणी तुंबण्याचं काम पुण्यात होतं। ही महाराष्ट्र सरकार आणि पुणे महापालिकेची नैतिक जबाबदारी असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहिणार आहे असं त्या म्हणाले। पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आम्ही भरलेला टॅक्स करोडो रुपयाचा टॅक्स पीएमसी सगळ्यांकडून घेतं। मग ते पैसे जातात कुठे? नाले साफ करण्याचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट इथे देण्यात आलं। मग तो पैसे किंवा नाले साफ का नाही झाले? मग ते पैसे गेले कुठे? कोण आहेत हे कॉन्ट्रॅक्टर? त्यांची इन्क्वायरी ब्लॅकलिस्ट का नाही त्यांना करत? या बाबतीत गडकरी साहेबांचं मी आवर्जून कौतुक करीन। जेव्हा जेव्हा एखादा रस्ता डिले होतो गडकरी साहेब त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करतात। महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की सगळ्यात ज्या महाराष्ट्रात वाईट गोष्टी होत्या त्या आपल्या पुण्यातच कशा होत्या? ड्रग्सचा साठा पुण्यातच, डॉक्टर ते कुठले तरी जे ड्रग तस्करी करतात ते हॉस्पिटलमधून पळून जातात पुण्यातच। इथे पॉश गाडीचा जो ऍक्सिडेंट होतो त्याच्यात रक्ताची बदलाबदली होते ते पण पुण्यातच। ससूनचं एक तर नाव खराब करतायत हे काही थोडक्या लोकांच्या या उद्योगांमुळे। त्यानंतर आता सगळ्यात जास्त पाणी तुंबलंय पुण्यामध्ये। लोकांचे धंदे तुम्ही प्लीज जाऊन बघा, व्यवसाय किती अडचणीत आले सिंहगड रोडला।